साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्राचा या विधानसभा विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। आपण आता आहोत नेवासा विधानसभा मतदारसंघामध्ये। हा नेवासा तालुका म्हटलं तर संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी असलेला हा तालुका। नेवासा तालुका म्हटलं तर शनी शिंगणापूर सारखं आंतरराष्ट्रीय देवस्थान असलेला हा तालुका। या तालुक्यात जेवढी विविधता आहे तेवढीच राजकीय विविधता देखील या तालुक्यामध्ये बघायला मिळते आणि म्हणूनच आपण आज या मतदारसंघामध्ये या विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि येणारी निवडणूक याचा आढावा घेणार आहोत। काही वरिष्ठ मंडळी जी आहेत, ज्येष्ठ मंडळी आहेत, ती या ठिकाणी बसलेली आहेत। आपण सुरुवातीला त्यांच्याकडून जाणून घेऊया। काका, काय सध्या राजकीय वातावरण काही आहे की नाही? इकडे चर्चा सुरू झाली की नाही राजकारण? चालू काय चर्चा आहे राजकारणी सध्या इथं? कोणाकोणाचे नाव इथं चर्चेत या विधानसभा? आम्हाला नाही माहिती एवढं काय काय काका, काय चर्चा, कोणाकोणाच्या नावाची चर्चा आहे? कोण कोण लढते इथं आता? मरकुटे आणि गडाकची चर्चा वाटते हो। मुरकुटे आणि गडाकची म्हणजे पारंपरिक जी लढत आहे ती परत लढत। काही नवीन नाव आहे का चर्चेत बाबा? नाही अजून नवीन नाव नाही चर्चेत काही? नाही, काहीच नाही। मुरकुटे आणि गडाकांची चर्चा आहे। गडाक आता विद्यमान आमदार आहेत तिथं, काय कामात त्यांचे कसे आहेत काम? बरं आहे काम, चांगलं बरे आहेत का? आणि ते बाळासाहेब मुरकुटेंचं काही जनसंपर्क वगैरे त्यांनी 5 वर्ष चांगलं काम केलं होतं। त्यांनी पण चांगलं केलं होतं। आता गडाख साहेबांनी पण चांगलं केलं। हो, ते मंत्री राहिले होते, तुमच्या तालुक्याला मंत्रिपदाचा मान होता। काही कामं झाली का विकासाची? काय आता सुरू केले त्यांनी काम, बोर्ड लावा, अमकं करा, असं सगळं सुरू आहे। नारळ काय मतदारसंघात परिस्थिती काय आहे बाबा? काय आता आम्हाला गठ्ठायला काय सांगते कोण कुठं काय तुम्ही तर सगळे अनुभवी लोक आहेत, काय तुम्ही सगळे अनुभव आहे आता? 7 अनुभव संपला ना आता काय तुम्हाला अनुभव नाही राहिला काय राजकारणाचा? अनुभव राहिला? काय परिस्थिती, काय राजकीय वातावरण चर्चा आहे की नाही? आपल्याला काही सांगता नाही काही सांगता येणार नाही। मतदारांनी बोललं पाहिजे ना, मतदार बोलले नाही तर काय मतदार काय बोलतील सांगा ना? मतदारांचा आवाज बंद झाला का? काय करतील? दर्यालाच बदलायचे काय कुठं काय मतदार तरी काय करतील? काही शासनाची योजना वगैरे भेटते का नाही इथं मतदारसंघात? पुढं चालू आहेत कोण त्याचं काय विषय काहीच माहित नाही, तुम्ही काय ज्याला आहे ज्याला नाही त्याला गरज आहे त्याला नाही त्याला चालू आहे काय कोणत्याही योजना भेटते? काय रे मित्र, काय आहे मतदारसंघात परिस्थिती काय आहे? आम्ही रावडी झाले त्याच्यामुळे रावरी तालुक्यातले, इकडे फिरायला आला असेल। काय मतदारसंघात परिस्थिती आहे का? काय मतदारसंघात परिस्थिती चांगली आहे। काय कोणाचं वार आहे इथं? वारं आता एका जनमतावर आहे। कसं आहे, लोकांचे आता मतदारसंघात नाव कोणते कोणते चर्चेत आता विधानसभा? तसंच गडक साहेब चांगली हवा आहे, कायम त्यांची कामं चांगले आहेत। शंकरराव गडाकांची हो, कामं चांगले आहेत बाळासाहेब मुरकुटेंचं काही इथं त्यांचे पण मागील 5 वर्षात चांगले काम आहे, रस्त्याचे विकासाचे काम झालेले। त्यांचे म्हणजे जनतेसमोर दोघंही चांगले उमेदवार आले तर प्रश्न निर्माण होईल बघ। हो, आता पुढं कसं आहे, या पंचवार्षिक म्हणजे ज्यांची कामं व्यवस्थित झाले त्यांचं आता पुढं अस्तित्व निर्माण होईल। बर, मतदारसंघाला तुम्हाला मंत्रिपदाचा मान भेटला होता, कामं झाली की त्या काळात? हो, चांगली कामं झालीत ना। कसं आहे, फक्त आता काही ठिकाणी रस्त्याचे या ग्रामीण भागात ते प्रॉब्लेम आहे, ते व्हायला पाहिजे, बाकी काय नाही। काय प्रॉब्लेम काय वाटतं? आता ग्रामीण भागात काही ठिकठिकाणी आहे ना रस्त्याची अडचणी आहे, त्या निर्माण त्या सुविधा लोकांना काय माहितीये, फक्त भाव बिव व्यवस्थित पाहिजे पिकांना, आणि कसं आहे रोग रस्त्याचे व्यवस्थित आहे पाहिजे लोकांना। काय आमदाराकडून कोणतीही अपेक्षा नसते। अच्छा, शेतकऱ्यांच्या मालाला भाव भेटला पाहिजे, ग्रामीण भागातले जे रस्ते आहेत ते रस्ते चांगले झाले पाहिजे। मावशी, काय लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले की नाही? नाही, का बरं? काय माहिती, आम्ही मोबाईलला केलं होतं, नाही मिळाले आम्हाला। पाठपुरावा केला नाही का शासनाने? काय करावं तरी, कवर ते करावं, तुम्हाला भेटली नाही भेटले। बाकी मग इतर योजना आहे का इथं मतदारसंघात? काहीच नाही आपल्याला। रस्ते वगैरे कसे मतदारसंघात? रस्ते तर लय आम्हाला लय खराब आहे, नुसते खड्ड्यातून जावं लागतं। खड्ड्यातून जावं लागतं? कधीपासून आहे परिस्थिती अशी? 2-4 वर्षापासून आम्ही आज जातो तिकडे तर खड्ड्याचे नुसते। कोणत्या गावचे तुम्ही? नेवासा बुद्रुक, नेवासा बुद्रुक। सूर्यगाव रस्ता काय खराब आहे। काही राजकारणाची चर्चा सुरू झाली की नाही इकडे? लोक बसले होते उपोषणला। उपोषणाला बसले लोक? हा, बसले होते रस्त्यासाठी। निवडणूक आल्याजवळ काही राजकीय चर्चा इथं? एवढं नाही मला सांगता यायचं काही। बर, हे शेतकरी नेते वाटतं, काय म्हणता, काय इथलं राजकीय वातावरण काय? इथं राजकीय वातावरण बीजेपीला चांगलं आहे, भारतीय जनता। हा, बाळासाहेब मुरकुटे आणि विद्यमान आमदार जे शंकरराव गडाख यांच्याबद्दल काय काम? विद्यमान आमदार फक्त आहे ना, जे बोर्ड लावलेले असते पाठीवर त्या बोर्डवरच फक्त विद्यमान आमदार दिसतात, बर, बाकी काय ते फिरताना कुठं काय दिसत नाही। कधी येता नाही, अडीच वर्ष मंत्रिपद होतं। मंत्रीपद आहे ना, मुख्यमंत्र्यांनी घरात बसून आहे ना 2.5 वर्षात 2 तास काम केलं, आणि हे तर बाहेरच नाही आले नेवाशे तालुक्यात। बर, कोरोना होता, मग त्याने फक्त आपलं घर, आपलं कुटुंब आणि आपली जबाबदारी सांभाळली। भाजपला जागा गेली तर कोण राहील उमेदवार? बाळासाहेब मुरकुटेच राहते। बाळासाहेब मुरकुटे। हा, त्यांच्या भाजपचं कोणताही दगड जर राहिलं तरी भाजपचं निवडून येईल, कारण यांना निवड आता लोक वैतागलेले आहेत।
5 वर्ष मुरकुटे साहेब पण होते आमदार, काय विकास काम 5 वर्षामध्ये त्यांनी भरपूर काम केलं. तरी महत्वाचे काय बंदराचे काम केले, पाण्याच्या प्रश्नाबाबतीत त्यांनी लढा दिला. आता या आमदारला पाण्याच्या प्रश्नाबाबतीत आणि ऊसाच्या प्रश्नाबाबतीत हे बोलूच नका. त्यांना दुसरं काम तरी कोणतं सांगावं. आता आमचे मुलं राहिलेत भाऊ फक्त बिगर लग्नाची. मग आता या आमदारला म्हणून आमच्या मुलांना सोयरीकी तरी बघा कमीत कमी. मंत्री होते ते, सत्ता गेली ना मध्ये. मग सत्ता गेलो तर सोयरीकी बघायला काय आता वेळ नाही का? मग कमीत कमी पोरी बघायला सत्ता लागते का? भाजपला चांगलं आजची दिवस भाजपला आहे ना आजचे दिन तालुक्यामध्ये. तालुक्यामध्ये हा भाजप. आणखी काही लोक इकडे आपण बघूया. काय मतदारसंघात राजकीय हवा काय सध्या? काय बाबा, काय चर्चा मतदारसंघात राजकारणाची आहे का? जवळ आलं इलेक्शन, दोन महिन्यावर. मतदार राजा जागरूक झाला का नाही अजून? झाला ना जागृत. मग काय परिस्थिती काय बघत आहे इथं मतदारसंघात? मग त्याचं मतदान राजा आहे, कोणाला करायचं कोणाला फिरतो. पण मग मतदारसंघात विकास कामं, रस्त्यांची कामं, विकास कामं भरपूर झालेली. विकास कामं नाही का ग्रामीण भागात काय परिस्थिती? चांगली चांगली परिस्थिती. पाण्याची व्यवस्था वगैरे आहे का शेतकऱ्यांनी? योजना वगैरे, पाणी योजना असतील ना तुमच्याकडे काही? नाही. पाटपाणी पाटपाण्यावर आहे शेती, पावसाचं पाणी, पाटपाणी. बर. काय मित्रांनो, काय सांगाल? कुठले तुम्ही? आम्ही नेवसा तालुक्यातले दांबोरी गावातले. घामोरी गावातले का? बर. आणि मग काय परिस्थिती ग्रामीण भागातली, काय परिस्थिती? चांगले शंकरराव गडाख जेव्हापासून आमदार झाल्या आहे तेव्हापासून तर चांगले कामं केलेले आहे त्यांनी. सगळे शेतीचे ते सगळे रस्ते बिस्ते सगळे व्यवस्थित आहे. रस्ते चांगले. बाजार समितीची काय परिस्थिती? चांगले. घोडेगाव आपले कृषी उत्पन्न बाजार समितीचे बी चांगले काम चालू आहे. तिथं कॉन्क्रिटीकरण चांगले लक्ष आहे त्यांचे. मोठा तालुका आहे तुमचा, शनी शिंगणापूर, इकडे नेवासा फाटा, मोठं मार्केट आहे. काय चांगलं आहे का सगळं? व्यापारी, शेतकरी, महिला हो सगळे खुश आहे सध्या. आमच्याकडं सगळं चांगले व्यवस्थित आहे. साहेबांनी चांगले लक्ष दिलेलं आहे आमच्या गावाकडे. आमच्या बैरवाडी देवस्थान असो, देवगड असो, चांगल्यापैकी कामं आहेत सरांचे. अच्छा. आमदार साहेबांचे तर चांगले काम आहे. बरं. 2024 मध्ये 100% तेच आमदार होतील. 100%. हो 100%. हो 100%. हो चांगले काम आहे. त्यांचे कामाची बी समजा जनतेचे जे प्रश्न आहे ते लगेच मार्गी लावतात जे असेल ते तुमचं. हो मतदारसंघात गाठीभेटी सुरू आहे का? हो चांगलेच आहे. बरं बरं. नाश्त्याच्या हॉटेलमध्ये आपण आता आलेलो आहोत. आपण बघूया मागं काही, मला वाटतं लोक बसलेले आहेत. नमस्कार माऊली, काय चाललंय? आणि आज तुमच्या मतदारसंघामध्ये आढावा घेतोय आम्ही. विधानसभा जवळ आली आहे, काय चर्चा आहे की नाही राजकारणाची? चालू आहे ना राजकारण. 2 महिन्यावर आले सगळं इलेक्शन वगैरे. काय चर्चा, कोणाची चर्चा इथं? आमचे दहा गडक साहेब होते. गडक साहेब चर्चा आहे. त्यांच्या विरोधात कोण राहील उमेदवार साधन तुम्हाला काय? आता मुरकुटे साहेब म्हणतात उभं राहायचं. त्यांचं चालू आहे तयारी महायुतीकडून. काय परिस्थिती या 5 वर्षात, मागच्या 5 वर्षात काय परिस्थिती मतदारसंघाची? चांगले कामं झाले. तरी महत्वाची काय महत्वाची कामं? रोडचे कामं झाले, तर परत अंडकडून नाल्या झाल्यात. अजून काहींचे आपले देवाच्या दारा पुढचे जे सभा मंडप आहे का त्यांचे कामं झाले, चांगले कामं झाले. ग्रामीण भागात काय परिस्थिती? शहरी भागाचं झालं काम, रस्त्याचे वगैरे होतात. साहेबांचं काम भरपूर आहे. गडाख साहेबांचं भरपूर काम आहे. तरी ग्रामीण भागात काय पाण्याची काय व्यवस्था आहे? शेतकऱ्यांना काही योजना, पाणी योजना वगैरे काय? खूप चांगली परिस्थिती आहे पाण्याची यावेळेस. शेतकऱ्यांचं म्हणजे एकदम पाण्याचं नियोजन खूप चांगलं केलं साहेबांनी. तुम्हाला जायकवाडी जवळ असल्यामुळे तुम्हाला नाही, आम्हाला मूळ भंडारदऱ्याचं पाणी. मग पाटपाण्याचं चाऱ्या वगैरे वगैरे साहेबांनी म्हणजे शब्द दिला होता, आम्ही एक पान सुद्धा वाळून देणार नाही ऊसाचं. त्या पद्धतीने ते वागलेत. त्यांनी जलसंधारण मंत्री पण होते ना ते, त्या काळात काही महत्वाची कामं झाली का? आमच्या एक जलसंधारणाचं नाही, पण मग साहेबांनी इकडं नाही ना जलसंधारण, तिकडं आमच्या इकडे असे काम करायसारखं नाही परिस्थिती. सगळे शेती भाग आहे ना इकडं. उद्या जर बाळासाहेब मुरकुटे विरुद्ध शंकरराव गडाख पुन्हा एकदा लढत झाली, काय चित्र मतदारसंघाचं राहील? शंकरराव गडाख साहेब निवडून 100%. आता त्यांची चर्चा पण आहे की त्यांच्या पक्ष बदलाची पण चर्चा मध्ये मध्ये सुरू झाल्या होत्या. काय परिस्थिती, काय चर्चा चालूच राहतात. राजकारण म्हणल्यावर चर्चा आलेच. राजकारणात चर्चा चालूच राहणार. आणि शंकरराव गडाख ह्याचा आमचा पक्ष. अच्छा, ते तुमचा पक्ष आहे? हा, जे तिकडं. अच्छा, म्हणजे हे शंकरराव गडाख जिकडे जातील तिकडे आम्ही जाऊ, असं सगळे एकंदरीत इथल्या काही मतदारांची प्रतिक्रिया आहे. लाडक्या बहिणीचे पैसे आले की नाही? हो आले. आले का? हो. फॉर्म कधी भरला होता? 20 ऑगस्टला. 20 ऑगस्ट. कशी वाटली योजना? भारी वाटली. चांगली योजना. चांगली योजना.
काय अजून काय पाहिजे महिलांसाठी आणखी काय केलं पाहिजे सरकारने? महिलांसाठी भरपूर केले मोदी सरकारने. आम्हाला असं वाटतं मोदी सरकारच पाहिजे. परत मोदी सरकारला पाहिजे. हो. कोण आहे आता इथे चर्चा महायुतीकडून कोणाच चर्चा? मला नाही सांगते इथलं. मी रांजणगावची. नेवासा तालुक्यातलेच आहे ना? हो हो. मग आमदारकीची चर्चा कोणाची असते? आमदारकीची बाळासाहेब मुरकुटे आम्हाला चांगली वाटते. बाळासाहेब मुरकुटे चांगले हो. वाटतात. काय त्यांची कामं मागच्या वेळेस आमदार होते ती? मुरकुट्याने आमदार असताना भरपूर लोकांचे डोलाचे प्रकरण मंजूर केले, घरकुल दिलेत. आमदार निधीतून रस्ता व्यवस्थित केलाय. मंदिराला बी हातभार लावलाय. आणखी काही आहेत इथं बसलेले लोक, काय सांगाल? काय सध्या राजकीय वातावरण काय इथलं? भारतीय जनता पार्टी उमेदवार इथं विजय होईल. भारतीय जनता हा. पार्टी उमेदवार कोण पाहिजे पण तुम्हाला? उमेदवार नवीन चेहरा लागेल इथं. नवीन चेहरा आहे का? चर्चा कोणाची आहे? ऋषिकेश भाऊ शेटे. ऋषिकेश भाऊ शेटे. शेट्टी हा. भाजपकडून उभे आहेत. भाजपकडून देवेंद्रजीचे जवळचे पण आणि युवा वर्गामध्ये जास्त प्रोत्साहन आहे. पण आता मुरकुटेंची पण चर्चा आहे भाजपकडून उमेदवार आहे आहेत. ते बी तिकीट जाहीर झालं. कसं करणार आता? मुरकुटेंना तिकीट भेटलं तर मग काय? नाही ऋषिकेश भाऊ शेटे यांचे आमदार होण्याचे चान्सेस चांगले चांगले. इथं युवा वर्गामध्ये त्याने कार्यकर्त्यांना बल दिलं. लोकांमध्ये सुखदुःखात सामील होऊ राहिले. बर आज त्याने लोकसभे गणपतीच्या आरत्या जवळ 150 ते 200 आरत्या बर भेटी दिल्या मंडळांना. लोकांच्या सुखदुःखात आयुष्यमान भारत जे केंद्राच्या राज्याच्या योजना आहे ते गोरगरिबापर्यंत नेऊ राहिले. बर मित्र तरुणांसाठी काय इकडे उपाय MIDC वगैरे असे काही प्रकल्प आहेत का तुमच्याकडे? तालुक्यात आहेत. तालुक्यात आहेत? हो. आता घोडेगाव त्या भागात आहेत ना. गोडेगाव वगैरे भागांमध्ये आहे. काय शहराची आणि ग्रामीण भागाची काय परिस्थिती आहे राजकीय? नाही राजकीय आता एवढं नाही सांगते आणि बाकी विकास कामांच्या बाबतीत विकास चांगला आहे. काम चांगले झालेले आहेत. गडाख साहेबांनी चांगले काम केले. बर तरी आता बाळासाहेब मुरकुटे विरुद्ध शंकरराव गडाख अशी पुन्हा लढत झाली, काय चित्र राहील? नाही सांगू शकत. सांगूच शकत नाही. तुला राजकारणाचा अंदाजच नाही काही? काय युवकांसाठी काय झालं पाहिजे? युवकांसाठी रोजगार मिळाला पाहिजे युवकाला, बस बाकी काही नाही. रोजगार म्हणजे नेमकं काय इथं आलं पाहिजे बघ? नोकरी मिळाली पाहिजे पोरांना, तरुण पोरांना नोकरी मिळाली पाहिजे. अच्छा. इथे साखर कारखानदारी वगैरे काय कशी परिस्थिती? परिस्थिती तशी आहे चांगली बरी. काय इथे पण राजकारणाची चर्चा सुरू झाली की नाही मित्र? राजकारणात चांगली परिस्थिती हा. आता सध्या सगळे म्हणते शंकरराव गडाख साहेब निवडून येतील. आता तुम्ही अशा व्यवसाय करतात इथं, काय व्यवसायाची इथे काय परिस्थिती नेवासा मतदारसंघामध्ये? व्यावसायिकांना आजचे दिन आहेत का नाही? आजचे दिन आहे ना म्हणजे चांगले. व्यवसाय वगैरे चालतोय सर? हो चांगला चालतो. आणखी काय विकास कामं वगैरे दिसतात का? एका रस्त्याची कामं चांगली झालेली आहे. अच्छा. काय काका काय सांगाल? काय मतदारसंघात काय परिस्थिती राजकारणाची? साहेबच साहेबच बाळासाहेब मुरकुटे विरुद्ध शंकरराव गडाख लढत झाली, काय होईल? गडाख साहेबच आहे ना. गडाख साहेब आरोप प्रत्यारोप तर सुरू झाले आतापासूनच. होऊन दे ना काम तशी आहे ना. तुमचा निर्धार ठाम आहे? हो. अच्छा. कारण आणखी काही या ठिकाणी सामान्य मतदार आहेत. काय राजकारणाची चर्चा सुरू आहे की नाही आता इथं इलेक्शन आलं जवळ? काय राजकारण चर्चा अजून काही तशी काय नाही. तशी पाहिजे तशी नाही भाऊ. नाही काय परिस्थिती आहे? उद्या भाजपचा उमेदवार राहील या ठिकाणी, त्यानंतर शंकरराव गडाख देखील उमेदवारी करतील, काय परिस्थिती राहील? काय कोणी आलं ना तर काहीच करणार नाही. जे ते आहे जनता नाराज आहे का? अहो जनता नाराज आहे. खड्डे बा कसे खड्डे बा काही विकास आहे का? काहीच नाही. काय विकास केलेला नाही कोणी? काहीच नाही केलं. हा विकास झाला पाहिजे, रस्त्याची कामं झाली पाहिजे. ग्रामीण भागात काय परिस्थिती? ग्रामीण भागात तेच परिस्थिती. मुरकुटे आलं तर काही करणार नाही. उलटे यांचे तरी काही कामं चालू आहे गडाख. गडाखांची कामं चालू कामं काहीच नाही. मुरकुट्यानं काय केलं? काहीच नाही केलं ना. बरं आणखी काय अपेक्षा आहे? काय मतदारसंघात झालं पाहिजे? काय मतदारसंघात व्हायला पाहिजे? आहे ते काही एमआयडीसी ना कोण सगळे गरीब असेच भटकत येणार. दुसरं काय आहे? तुमचा तालुका तर लय समृद्ध तालुका म्हणून ओळखला जातो. तालुका आहे बरोबर आहे, पण इथं काय आहे? दुसरं काय आहे? नाही एमआयडीसी या कोपऱ्यात इथं काय आहे दुसरं? शिक्षणाची काय परिस्थिती? शैक्षणिक सुविधा इथं शिक्षण सगळे बेरोजगाराचे. शिक्षणचा विषय इथं कमीत कमी 1000 पोरं रोजगार बेरोजगाराचे. दुसरं व्यवसायच नाही त्यांना इथं. काय व्यवसाय? काहीच व्यवसाय नाही. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती कशी आहे मतदारसंघामध्ये? कायदा सुविधा परिस्थिती अशीच आहे. ज्याचं चालन तेच चालन, ज्याचं नाही चालन त्याचं वाटोळच आहे. असा विषय बघितलं तर अशा संमिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या नेवासा मतदारसंघामध्ये आहेत. शंकरराव गडाख हे पुन्हा एकदा अपक्ष उमेदवारी करतील की ठाकरेंच्या मशाल चिन्हावर उभे राहतील हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तर त्यांच्या विरोधात बाळासाहेब मुरकुटे यांच्या नावाची चर्चा आहे.
आणखी काही नावं चर्चेत येत आहेत. विठ्ठलराव लंगे आहेत, त्यांचं नाव देखील चर्चेमध्ये आहे. तर त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत इथला मतदार जो आहे तो कुणाच्या बाजूने उभा राहतो हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, नेवासा, अहमदनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.